आशियातला सर्वात मोठा वाघ गायब झालाय। विदर्भ व्याघ्र प्रकल्पातला जयचा 8 दिवसांपासून पत्ताच नाहीये। जयच्या मानेवरची रेडिओ कॉलरही गायब झाल्याने शोध घेण्यात व्यत्यय येतोय। पाहूयात एक रिपोर्ट। तो गायब झालाय। कुठे गेलाय तो? काय झालं असेल? तो दिसेनासा का झाला? जय, तू कुठे गेलास? हा प्रश्न सध्या वन्यप्रेमींना पडलाय। जय विदर्भातल्या उमरेड कारंडला व्याघ्र प्रकल्पातला ढाण्या वाघ, आशियातील सर्वात मोठा वाघ म्हणून आपल्या जयची ओळख। पण जयचा गेले 8 दिवसांपासून वन विभागाला पत्ताच नाहीये। त्यामुळे वन्यप्रेमी जयची तस्करीसाठी शिकार झाली असावी असा संशय व्यक्त करतायत। नागझिरामधला डेंडू आणि अल्फा नावाची वाघीण हे 1.5 वर्षापासून बेपत्ता होते आहे। त्याच्यावर एक चौकशी समिती लागते आहे। त्याच्यावर एक DFO रँकचे अधिकारी नेमले जातात। त्या अधिकाऱ्यांच्याच काळामध्ये ते वाघ बेपत्ता होतात आणि त्यांनाच समितीवर घेणे, मुळात त्या समितींवरच प्रश्नचिन्ह निर्माण होतो। जयच्या मानेवर रेडिओ कॉलरही आहे, पण ती 2 महिने बंद आहे। त्यामुळे जयला कुठे शोधावं असा प्रश्न पडलाय। जयची शिकार झाल्याचा संशय यासाठी व्यक्त करण्यात येतोय कारण 6 महिन्यात 8 वाघ गायब झाले। 2 वर्षात 40 वाघ मारले गेले। शिकार करणारी बहेलिया टोळी अजूनही सक्रिय आहे। कट्टू पारधी देखील पोलिसांच्या तावडीतून गायब झालाय। वन विभागाला मात्र याचं काहीच गांभीर्य दिसत नाही, कारण जयच्या बाबतीत वन विभागाचे अधिकारी काहीच बोलायला तयार नाहीत। एखादा आंतरराष्ट्रीय कुख्यात असा एखादा शिकारी आणि तस्कर त्याला पकडले जाते आणि तो वन विभाग आणि पोलिसांच्या हातून सुटतो, पळून जातो, पळून जाण्यात यश येते, तर हे कुठेतरी मिलीभगत आहे असा पूर्ण अंदाज आम्हाला येतो। राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, सुधीर भाऊ मोठ्या थाटामाटाने सेव्ह टायगर कॅम्पेन सुरू केलं। अमिताभ बच्चन यांना ब्रँड अँबॅसेडर बनवलं। पण सुधीर भाऊ, तुमच्या नाकाखाली कुणीतरी जयला घेऊन गेलं। राजकारणासाठी उद्धव ठाकरेंना वाघ भेट दिलात, पण खऱ्या वाघांचं काय? तुमच्या वाघ सिंहाच्या राजकारणामध्ये आम्हाला बिलकुल रस नाही। आम्हाला आमचा जय परत हवाय, कारण जयची जबाबदारी वनमंत्री म्हणून तुमच्यावरच आहे। विजय दिघे, जय महाराष्ट्र, नागपूर।